राहाता शहरातील छत्रपती संभाजी चौक येथे मयूर सोळंकी यांच्या राहता घरास दुपारी 3:40 सुमारास आग लागली। यावेळी येथील स्थानिक नागरिकांनी घराचे कुलूप तोडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या। राहाता नगर परिषदेचे अग्निशमन वाहन तांत्रिक दुरुस्तीमुळे सोलापूर येथे गेले असल्याने राहाता नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी तात्काळ बुलेट फायर पाठवून आग विझवली। यावेळी अग्निशमन विभाग प्रमुख अशोक साठे, फायरमन अमोल बनसोडे, राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा समितीचे जिल्हा अध्यक्ष सुभाष इधाटे, अनिल मोगले यांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले। NS न्यूज राहाता करता अनिल सोमवंशीसह नवनाथ पाटील सदाफळ राहाता। ताकद लावून वाला वाडा बाहेर बाहेर वाडा निघा घ्या बाहेर आवड वड एवढं घर म्हणजे कसं काय राहते हो बंद आहे ते घर मामा घर बंद होतं कुलूप होतं राहते कुलूप त्याला ते बाहेर गेले गावाला ते सांभाळून रे या बाहेर ये बाहेर इकडे घे इकडे घे वायर लावून मध्ये लाईट बंद करली आणि आतमधून हवा त्यांची आवाज व्हेंटिलेशन नाही अलग लक्षात। सन्माननीय मुख्याधिकारी श्री वैभव लोंढे साहेब यांनी फोन करून छत्रपती संभाजी चौकामध्ये सोळंकी यांच्या घरामध्ये आग लागलेली आहे असा कॉल केल्यानंतर राहाता नगर परिषदेचे अग्निशामक वाहन हे सोलापूर येथे तांत्रिकदृष्ट्या दुरुस्ती करता गेलेले असल्यामुळे फायर रॅपिड बुलेट मी स्वतः काढून एक फायरमन घेऊन त्या ठिकाणी जाऊन सदर ठिकाणची लागलेली आग फायर एक्स्टिंग्विशरने विझवली आहे। फ्रीजवर देवघर असल्यामुळे त्या ठिकाणी दिवा चालू होता आणि घर बंद होते। सदर घरातील व्यक्ती बाहेर गेलेली होत्या आणि या ठिकाणी त्या दिवा पेटल्यामुळे सदर खाली चिंगी पडल्यामुळे फ्रीजवरील कवर, देवघर, सदर शेजारील गादी हे सर्व प्रकार त्या ठिकाणी आग लागलेली होती। आगीचं प्रमाण त्या ठिकाणी होतं परंतु फायर एक्स्टिंग्विशरमध्ये आग विझून पूर्ण धूर होता। तरी चिवळ जागा असल्यामुळे या ठिकाणची परिस्थिती थोडीशी नाजूक होती। गॅस टाकी होती, गॅस टाकी नागरिकाच्या सहाय्याने बाहेर फेकली गेली आणि व सदर परिसरातील नागरिक, पत्रकार बंधू यांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केले।